हिमराशी होऊन आकाशापर्यंत पोहोचणारा आल्प्स पाहिल्यावर थोडक्याच दिवसात जलराशींनी पाताळात घेतलेली झेप पाहायचा योग आला. ही झेप मोठी, रोमांचक. रॉचेस्टरहून आम्ही आणि आमचा मित्र प्रभाकर दीक्षित त्याच्याच मोटारीतून कॅनडाच्या दिशेला निघालो. रॉचेस्टरहून 60-70 मैलावर अमेरिकेची आणि कॅनडाची सरहद्द आणि त्या सरहद्दीवरचा तो जगातल्या सगळ्या धबधब्यांचा शहेनशहा नायगरा. यापूर्वी गिरसप्पा आणि गोकाक या 2 धबधब्यांना घेऊन मी त्यांच्यापाशी जाऊन यन्न आप्पा यन्न समाचारा असं म्हटलं होतं. तसं खंडाळ्याच्या घाटात पावसाळ्यात छोटे मोठे धबधबे कोसळत असतात, पण आजवर ज्यांच्या गाठी भेटी झाल्या ते धबधबे आणि आता दिसणारा नायगरा यांची तुलना देखील मी मनातून काढून टाकली. तो अमेरिकन फॉलचा म्हणजे हेमंताचा मोसम होता. आम्ही हेमंताची वृक्षावर थाटलेली रंगीबेरंगी शोभा पाहण्यासाठी मुद्दाम सरळसोट स्पीडवे द्रुतगती मार्ग सोडून पार्कवे धरला होता. मैलोन मैल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाना तऱ्हांच्या वृक्षांचे नुसते पलटणीच्या पलटणी, त्यांच्या पानांनी पालटलेले ते रंग, कुठे काही वृक्षांच्या रांगाच्या रांगा ताम्रवर्णांच्या पानांनी नटलेल्या, कुठे बावनकशी सोनं, कुठे लाल भडक, तर कुठे आपलं हिरवेपण न सोडता उभी राहिलेली ही झाडं, त्यांची पानं. या असंख्य वृक्षांच्या माथ्यावरून जशा काही कोणी हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या, केशरी, नारंगी, शेंद्री अशा नाना रंगाच्या बादल्या ओतलेल्या होत्या. पानगळ सुरू व्हायला थोडा अवकाश होता. त्यापूर्वीचा हा शेवटला उत्सवी पोशाख. फुलांच्या रंगांचा दंगाई मी खूप पाहिला आहे. इंग्लंडमध्ये मी काही वर्षापूर्वी हेमंत शोभाही पाहिली होती, पण ह्या अमेरिकन वृक्षांच्या रंगपंचमीच्या सणापुढे इलाज नव्हता. याच सुमाराला इथे हॅलोवीनचा सण येतो. आपल्या होळीसारखा, पण अमेरिकन होळीला पोळी नसते. भोपळ्याचे नाना प्रकारचे खाद्यपदार्थ. अजून भोपळे मंडळी शेतात होती, त्यामुळे वृक्षांच्या खड्या ताजमीतून जरा मोकळ्या रस्त्याला आलो की शेतात भीमकाय भोपळे पसरलेले दिसायचे. पिवळ्या धमक रंगाच्या हिरव्या चट्ट्यापट्ट्या ओढलेल्या शेकडो लोड तक्क्यांनी भरावी तशी ही भोपळ्याची शेतं. म्हणजे बाजूच्या वृक्षांची रंगलीला होतीच, शिवाय धर्तीवरही ही भोपळ्यांच्या रंगांची उधळपट्टी. अशा या रंगलीलेतून प्रभाकरची मोटार नायगराच्या दिशेला चाललेली होती. त्या गावामध्ये शिरली. 1-2 मिनिटातच त्या धबधब्याची घनगर्जना मोठ्याने ऐकायला येऊ लागली. खूप गाजलेल्या नाटकाचा प्रयोग पाहायला बसावं. दर्शनी पडदा खाली पडलेला असावा. तो वर केव्हा जातो याची आतुरतेने वाट पाहत असताना आतून नांदीचे स्वर कानी यावेत आणि केव्हा एकदा पडदा वर जातो असं होऊन जावं, तसं काहीसं झालं. सुदैवानं मोटार ठेवायला जागाही आम्हाला चटकन मिळाली. अमेरिकनांच्या कुंडलीत मोटारी पार्क करायचं स्थळ मिळायचे योगही तिथले ज्योतिषी पाहत असतील. गाडी पार्क केली. धबधब्याच्या दिशेला जवळजवळ धावतच गेलो आणि जे पाहिलं त्या सौंदर्याचं वर्णन करताना तुलसीदासाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे गिरा अनयन नयनन बिनपानी अशी अवस्था होऊन जाते. आल्प्सच्या शिखरावरून पुढल्या 7 जन्मांचे बर्फ पाहून घेतले होते. इथे त्या विराट कमंडलूत ओंकाराची गर्जना करीत पडणारे पुढल्या 7 जन्मांचं पाणी पाहून घेतलं. समुद्राचं पाणी पाहताना खारट आहे ही उणीव मनाला भासत असते, पण हा गोड्या पाण्याचा सागर. एका बाजूला 182 फूट उंच, 1000 फूट रुंद असा तो अमेरिकन धबधबा आणि दुसरीकडचा तो कॅनडाच्या हद्दीतील जवळपास तितकाच उंच पण 2000 फूट रुंदीचा अर्धचंद्राकार धबधबा. अमेरिकन धबधबा म्हणजे पाण्याचा विशाल हिरवा पडदा, तर हा अर्धचंद्राकार धबधबा कसा पांढरा शुभ्र. अमेरिकन धबधब्याला हा हिरवा रंग पाण्याच्या घनतेमुळे आला आहे असं मला तिथे कळलं. लुईस्टन नावाच्या गावाजवळून अवघ्या 7 मैलाच्या अंतरावर वाटेतल्या डोंगरातून वाटा फोडीत या ठिकाणी यायला या प्रचंड जलराशींना 35,000 ते 75,000 वर्ष लागली असावीत असे निरनिराळे अंदाज आहेत. खरी किती वर्ष लागली ते तो नायगरात जाणे. वैज्ञानिकांनी, तंत्रविशारदांनी ह्या धबधब्याचं सौंदर्य सर्वांगांनी पाहायची सोय केली आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसून त्याच्या डोक्यावरून पाहावं, तो कडा पोखरून पायथ्याशी नेणाऱ्या लिफ्टमधून तळाकडून वरपर्यंत पाहावं, अशा नाना सोयी. पण सगळ्यात रोमहर्षक अनुभव येतो तो मेड ऑफ द मिस्ट, धुक्याची पोर असं मजेदार नाव दिलेल्या लॉन्चमधून त्या कोसळत्या जलराशींच्या पायापाशी जाताना. पाण्याचे प्रचंड तुषार उडत असतात, म्हणून त्या नावेमध्ये चढताना मेणकापडाचे डगले आणि टोप्या घालायला देतात. एवढी प्रचंड गर्जना करीत कोसळत येणारा हा जलाशय धरतीला भेटला की कसा प्रेयसीच्या मिठीत विसावलेल्या वीर पुरुषासारखा शांत होतो. आमची ती मेड ऑफ द मिस्ट मोठ्या मजेत चालली होती. धेटाईनं धबधब्याच्या जवळ जात होती. वरून कोसळणारा तो धबधबा खालच्या खडकांवर आदळला की त्या प्रवाहाचा सारा जोशच संपून जात होता. खालून वर पाहताना मात्र नजर ठरत नव्हती. नायगराच्या त्या अफाट वैभवाचं खरं दर्शन होतं ते कॅनडाच्या सरहद्दीवरून. अलीकडे अमेरिका, पलीकडे कॅनडा, मध्येही पाण्याने आखलेली सीमारेषा. संध्याकाळ होत आली होती.
आज दुसऱ्या तीरावरून ह्या जलराशींच्या अवतरणाचं दर्शन घेणार होतो. कॅनडाच्या बाजूला नायगराच्या कड्यावर एक 20-30 मजली हॉटेल आहे. त्या हॉटेलचा सगळ्यात वरचा मजला सारखा फिरत्या रंगमंचासारखा हळूहळू फिरत असतो. तिथल्या या धबधब्याच्या पाण्यावर नाना रंगांचे प्रकाशझोत टाकून केलेली जादूगिरी पाहायची होती. आम्ही त्या भिरत्या भोजन कक्षात आमची टेबलं नायगराला पोहोचण्याआधीच आरक्षित केली होती. जगा नाही नीचे उतरो वगैरे असं म्हणाले असते तर 30 मजले उतरायला लागले असते आणि मला ते झेपलं नसतं. आम्ही वर पोहोचलो त्यावेळेला हॉटेल तुडुंब भरलेलं होतं. आम्ही खुर्च्या धरल्या आणि देखावा पाहू लागलो तर नायगराचा पत्ता नव्हता. शेकडो मैल पसरलेला भूभाग दिसत होता. आता हॉटेलमध्ये आलो त्यामुळे नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे व्हॉट इज हॉट हा प्रश्न जिभेवर आला होता. पण तिथल्या त्या देखण्या वेट्रेस तथा परिवेशिकेच्या स्वागतपर गद्यानं आणि स्मितानीच मी गार झालो. पण इथून नायगरा पाहायला आलो आणि भोवताली तर भलतंच दृश्य. हा काय प्रकार? मी पुण्याला गेल्यावर ही फसवणूक शोभत नाही. हां, अमेरिकेला आणि कॅनडाला अशा छापाचं सकाळलाही पत्र लिहून केनेडियन सरकारला ठणकावण्याच्या विचारात होतो आणि तसाच अमेरिकन सरकारलाही. काही वेळाने खुर्चीवर बसताना बाजूला ठेवलेली माझी एक छोटी बॅग गायब झालेली दिसली. लगेच हॉटेलातल्या दुसऱ्या एका परिवेशिकेला अहो इथे माझी बॅग होती ती दिसत नाही असं म्हणालो. ती म्हणाली इथे नक्की होती ना? अहो होय हो. आणि ती फटाकडी हसून म्हणाली अहो मग येईल ती बॅग तुमच्याकडे, तुम्ही कुठे एका जागी बसला आहात. मग माझ्या लक्षात आलं की आम्ही ज्या टेबलापाशी बसलेलो होतो तेवढीच पट्टी आमच्या नकळत फिरत होती. त्यामुळे बॅग मागे राहिलेली होती आणि आम्ही त्या फिरत्या तबकडीवरून चक्कर काढीत होतो. आता बाहेरचा देखावा बदलत होता. हा म्हणतात नाना प्रकारच्या प्रकाशामध्ये उजळलेला नायगरा डोळ्यासमोर यायला लागला. मी म्हैसूरच्या वृंदावन बागेमध्ये अशाच प्रकारच्या पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकाशलिल्या पाहिल्या आहेत. अगदी खरं सांगायचं म्हणजे पाण्यावर रंगीत दिवाबत्तीचा प्रकाश टाकणं वगैरे मला फारसं मंजूर नाही. मुंबईला श्रीमंतांच्या लग्न समारंभात मोठमोठ्या झाडांवर रंगीबेरंगी बल्ब लावून आरास करतात त्या आराशीसारखंच मला पाण्यावरचे रंगीबेरंगी प्रकाश टाकणं जरा अडाणीपणाचंच वाटतं. पण नायगराच्या पाण्यावरची ती प्रकाशलीला ह्या सौंदर्याला एक निराळंच परिमाण देते. आता त्या धबधब्याचं सारं रौद्र रूप नाहीसं होऊन एक शृंगार लीला सुरू झाली होती. टेबलावरचं भोजनही उत्तम होतं. आरक्तवर्णी मॅनहॅटन मद्याचं मिश्रणही यथायोग्य जमलेलं होतं. मनातली भावावस्था रंगीत संगीत समोर रंगीत संगीत प्रकाशाचा कोसळत्या जलराशीशी चाललेला तो खेळ निसर्गाच्या अफाट शक्तीला वेठीला धरून विज्ञानी लोकांनी आणि जिद्दी तंत्रविशारदांनी केलेला तो चमत्कार दिग्मूढ करीत होता. निसर्गाच्या सगळ्या देणग्यातील पाणी ही फार मोठी देणगी. त्या पाण्याशी ही माणसं किती तऱ्हेनी दोस्ती जमवत असतात. महिनोन होड्या करून सफरी करतील, उसळत्या दर्याच्या लाटांवर सर्फ रायडिंग करतील, संथ जलाशयात पोहायला पडतील, नाना तऱ्हांच्या जलक्रीडा करत राहतील. इतकंच नव्हे तर एखाद्या जलस्रोतानं आव्हान दिलं तर प्राणांची पर्वा न करता त्या स्रोताबरोबर कड्यावरून त्याच्यासारखी उडीही मारतील. नायगराच्या धबधब्यातून तळाशी उडी मारणाऱ्या साहसी वीरांनी या साहसापोटी आपले प्राण गमावले आहेत. शेवटी एक बहादर लाकडी पिंपात बसला आणि धबधब्याबरोबर कड्यावरून खाली कोसळला. ते पिंप वाहत 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 काठाला लागलं. त्यातून तो सुखरूप बाहेर पडला अशी ही कथा मला इथे कुणीतरी सांगितली. या कॅनडातच मी पाण्याच्या संगतीत राहायला निसर्गानं वसवून दिलेली एक वसाहत पाहिली. ती म्हणजे 1000 आयलंड्स, सहस्त्रद्वीप. मॉन्ट्रियालहून मोटारीचा प्रवास करीत आम्ही या सेंट लॉरेन्स नदीच्या किनाऱ्यावरच्या मॅलरी टाऊन नावाच्या छोट्याशा गावामध्ये जाऊन पोहोचलो. सेंट लॉरेन्स देखील नदी नसून नदच आहे. 17 मैल रुंदीचं पात्र. या नदीचा एक तीर कॅनडात तर दुसरा अमेरिकेत. संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले होते. आम्ही हॉटेलमध्ये खोल्या वगैरे राखून ठेवायची व्यवस्था केलेली नव्हती. लॉरेन्स नदीत या मॅलरी टाऊनजवळ 1000 आयलंड्स आहेत असं ऐकलं होतं. या पलीकडे आम्हाला काहीही माहीत नव्हतं. रस्त्याच्या बाजूला एक टुमदार मोटेल दिसलं. बाहेर पाठी होती कायगर्स लॉज. आज शिरलो. सुरेख बंगली होती आणि तिला लागूनच हे मोटेल. बंगलीच्या दारातच एक मध्यम वयाची कनेडियन बाई भेटली. ती या मॉटेलच्या मालकाची मुलगी. तिनं जणू आमची वाटच पाहत असल्यासारखं स्वागत केलं आणि खोल्या दाखवल्या. ओसरीवर येतो तर दारात लॉरेन्स नदीच्या लाटा लपलप लपलप करीत येत होत्या. नदीच्या पाण्याकडे झुकणारे अंगण, त्या अंगणात व्यवस्थित कापलेली हिरवळ आणि टोकाला लॉरेन्स नदीच्या लहरींचा नाच. थोड्याच वेळात म्हातारे ते कायगर गृहस्थ आले. यांचाच तो कायगर्स लॉज. 75च्या पुढला म्हातारा. सुरुवातीची काही वर्ष सैन्यबैन्यात नोकरी केली आणि गेली 40-45 वर्ष या 1000 बेटांना प्रदक्षिणा घालणाऱ्या छोट्या आगबोटीवरचा तो कप्तान होता. नुकताच निवृत्त झाला, पण लॉरेन्स नदीवरून सफर करायची हौस संपलेली नव्हती. त्यामुळे आपली स्वतःची लॉन्च घेऊन रोज मच्छीमारी करायला जायचा. आज आराम करा, उद्या तुम्हाला सगळी सकाळीच 1000च्या 1000 बेटं दाखवून आणतो माझ्या होडीतून. अहो खरं सांगायचं तर इथे 1700 बेटं आहेत. आपण सगळी पाहिलेली आहेत. यंग मॅन,
आय नो एव्हरी ड्रॉप ऑफ सेंट लॉरेन्स. माझी या लॉरेन्स नदीच्या थेंबा थेंबाशी ओळख आहे. गेली 40 वर्ष माझ्या हातात या मोठ्या बोटीचं सुकाणू होतं. लक्षावधी टुरिस्टांना मी दाखवलेली आहेत ती बेटं, पण तुम्हाला मी टुरिस्टांनाही जी दाखवलेली नाहीत तीही बेटं दाखवीन, कारण ती मोठी बोट त्या पाण्यातून वाट काढू शकत नसे. ही लॉन्च वाटेल तिथून धावेल. इजंट शी अ डिअर? आपल्या लॉन्चकडे प्रेमाने पाहात म्हातारा म्हणत होता. गोड आहे की नाही माझी ही सोनी? या नाविकांचं आपल्या नौकेवर प्रियकराचं प्रेयसीवर असावं तसं प्रेम असतं. या म्हाताऱ्या कायगरनं पाण्यातल्या गॅरेजमध्ये डुलणाऱ्या त्या लॉन्चकडे ज्या कौतुकानं पाहिलं त्याचा कायगिरीन पाईंनासुद्धा हेवा वाटला असता. रात्री म्हाताऱ्या कायगरनं आपल्या कायगिरणीशी परिचय करून दिला. कायगर, म्हातारा, म्हातारी, त्यांची ती प्रसन्न चेहऱ्याची मुलगी, जावई, नात, नातू असं प्रेमळ कुटुंब. म्हातारी तर इतकी लागवी होती की त्या मॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपण आजोळी आलेलो आहोत असं वाटायला लावायची. आपल्या मुलीचं, जावयाचं, नातवंडाचं खूप कौतुक सांगत होती. आणि त्याबरोबरच आपला म्हातारा नवरा कसा बुद्धू आहे, त्याला पाणी आणि मासे याच्या पलीकडे जगातलं काहीच कसं कळत नाही असं सांगून म्हाताऱ्याची हळूच चेष्टा करत होती. मधूनच म्हातारबुवांचा गालगुच्छही घेत होती. मग म्हातारा लाजून लाल लाल व्हायचा. येस, वॉटर अँड फिश, बस मला दुसरं काहीच नको आहे. आणि मग त्यानं वादळ वाऱ्याला तोंड देत आपण आयुष्यभर या लॉरेन्स नदीच्या पाण्याशीच कसं खेळत आलो याच्या गोष्टी सांगितल्या. फार वर्षापूर्वी खातदांड्याच्या एका कोळीबुवाशी मी अशा गप्पा मारत बसलो होतो. त्याही म्हाताऱ्याच्या गोष्टी थेट या गोऱ्या कोळीदादासारख्याच होत्या. कायगर काकानं आपल्या गळ्याला लावलेले काही खास मासे स्वयंपाकघरात न पाठवता त्यात भेंडाभरून कसे रासायनिक संस्कार करून फ्रेम बीम केलेले होते. त्यातल्या प्रत्येक माशाचं मत्स्यपुराण होतं. 1-2 अध्याय झाल्यावर म्हातारी मिश्किलपणानं म्हणाली, आता तुझी 4 तास काही धडगत नाही. 4 तास काही नाही, पण तास 1.5 तास तरी म्हातारबुवा लॉरेन्स नदीच्या आणि माशांच्या लीला सांगत होते. दुसऱ्या दिवशी म्हातारा सकाळी न्याहारी आटोपून दारामध्ये हजर. चांगले स्वेटर्स चढवा. आम्ही थंडीचा कडेकोट बंदोबस्त करून त्या लॉन्चमधून निघालो. 1.5 मैलाचं अंतर काटतो न काटतो तो लॉरेन्स नदीवरचा अमेरिका आणि कॅनडाला जोडणारा प्रचंड पूल दिसला. खूपच उंचीवर हा पूल बांधलेला आहे. हा काही जगातला सगळ्यात मोठा पूल नव्हे, पण माझ्या नदीत लॉरेन्सला कायगर बाबा माय रिव्हर म्हणायचे. माझ्या नदीत जगातला छोट्यातला छोटा आंतरराष्ट्रीय पूल आहे. बघालच आता. थोड्याच वेळात ती बेटं दिसायला लागली. बेटं कसली, बेटांची पेठच होती ती. गल्ली बोळांऐवजी पाण्याचे पाट. काही बेटं तर मोठ्या शहरातल्या ट्रॅफिक आयलंड एवढी. पण जवळजवळ प्रत्येक बेटावर टुमदार बंगले होते, बगीचे होते. काही बेटांवर फक्त एकच बंगला आणि छोटीशी बाग. त्याहून आधी काही करायला जागाच नव्हती. 1000-1500 फुटांच्या प्लॉटवर बंगला बांधावा तसलं हे बेट. या बेटांच्या या ठिपक्यातून गल्लीबोळातून सायकल हाकावी तशी लॉन्च हाकीत कायगर बाबा चाललेले होते. प्रत्येक बंगल्याच्या फाटकापाशी छोटी छोटी लॉन्च उभी. अशी शेकडो बेटं आणि टुमदार बंगले. अमेरिकेतल्या कितीतरी श्रीमंत व्यापाऱ्यांचे आणि सिनेमा नटनटींचे इथे बंगले आहेत. वर्षातून कधीतरी उटी किंवा मसुरीला आपल्या बंगल्यात श्रीमंत लोक जातात, तसे हे लोक पाण्याच्या संगतीत या बंगल्यातून चैनीसाठी येऊन राहतात. कायगर बाबांना मला वाटलं 1000-1500 बंगल्यांच्या मालकांची आणि त्यांच्या मालकिणींची नावं पाठ होती. एकेकाच्या मालकीचं एक बेट. मोठं असेल तर 3-4 जणांच्या. पण प्रत्येक बेटावर चांगली उंच झाडं, फुलबागा. काही बेटं तर इतकी चिमुकली होती की त्यावर जेमतेम 2 खोल्यांचं एक कुटीर उभं होतं. पण तेवढ्या जागेत देखील एखादा वृक्ष आणि चिमुकला बगीचा होताच होता. कायगर बाबा त्या बेटातून किती उत्साहानं नाव चालवित होते. गेले 40-50 वर्ष ते या बेटांना प्रदक्षिणा घालतायत. पण हे झाड पहा, ही बाग पहा, आणि या विलोज बघा कशा पाण्यात झुकल्या आहेत. या बंगल्यात एखाद्या वेळी मी कसं तिथे गेलो होतो. या बंगल्यामध्ये मर्लिन मनरो उतरली होती. ही मर्लिन मनरो अशी त्यांची रनिंग कॉमेंट्री न कंटाळता चाललेली होती. मी विचारलं, कायगर साहेब, या वयात तुम्हाला थकवा येत नाही? पाण्यात राहणाऱ्या माणसाचं आयुष्य जमिनीवरच्या माणसाच्या दुप्पट असतं. फिशरमन नेव्हर गेट्स ओल्ड. बाकी म्हाताऱ्याचं मनगट असं काही दणकट होतं की अजूनही त्या मनगटात व्हेल मासा खेचायचीही ताकद असावी. त्या थंडीनं आणि वाऱ्यानं आम्ही जेरीला आलो होतो, पण म्हातारा ऐकायला तयार नव्हता. तो बघा, जगातला सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय पूल त्यांनी दाखवलं. 2 कमालीची छोटी बेटं होती. एकावर अमेरिकेचा आणि दुसऱ्यावर कॅनडाचा राष्ट्रध्वज फडकत होता. त्या 2 बेटांना जोडणारा 4-6 फुटांचा पूल. म्हणजे त्या पुलावर माणूस आडवा पडला तरी डोकं कॅनडात आणि पावलं अमेरिकेत गेली असती आणि पोट सापडलं असतं नो मॅन्स लँडमध्ये. तो चिमुकला पूल समोरच्या प्रचंड पुलाला वाकुल्या दाखवित होता. कायगर बाबा, चला आणखी 8-10 मैल आत जाऊया.
मी म्हाताऱ्याला आवरलं. थंडीनं मी झालो होतो हैराण. तरीही त्याने आपली लॉन्च नदीच्या दुसऱ्याच एका दिशेला वळवली. थोड्याच वेळात आम्ही एका जुन्या किल्ल्यासारख्या इमारतीपाशी आलो. त्या नदीत कोण्या जर्मन सरंजामदारानं कधीकारी एका किल्ल्यासारखा महालही उभा केला होता. ही माणसंही अफाट, या 1000 बेटांचे तऱ्हाच वेगवेगळ्या. तो महाल पाठीशी टाकून आम्ही मोटेलच्या दिशेला वळालो. आता ती बेटं मागे राहिली होती. आम्ही मोटेलच्या लाऊंजमध्ये आलो. कायगर बाबाची मुलगी आली. आय नो, तुम्हाला आता गरम गरम चहा पाहिजे. आम्ही चहाची वाट पाहत बसलो. तेवढ्यात कायगर बुवा पुन्हा जायला निघाले. अहो, कुठे निघालात? मासे पकडायला. आज दुपारच्या जेवायला तुम्हाला असले मासे खाऊ घालतो की तुम्हाला 1000 आयलंडची खूप वर्ष आठवण राहिली पाहिजे. मासे ही नुसती सबब बरं का, त्याची मुलगी सांगत होती. आमच्या डॅडींना जमिनीवर राहायला आवडतच नाही. नदी हेच त्यांचं घर आहे. येताना खूप मासे मारून आणतील, पण ते तुम्हाला खुश करायला. पण खरी ओढ पाण्याची. त्या कायगर लॉजमधला आमचा केवळ 2 दिवसांचा मुक्काम, पण साऱ्या कुटुंबानं चटका लावला. जायच्या दिवशी म्हातारा म्हणाला, मला तुमच्या देशात यायचं आहे. आय वॉन्ट टू सी युअर गँजेस. त्याला फक्त भारतातली गंगा नदी पाहायला यायचं होतं. मला वाटलं गंगेच्या निव्वळ पाण्याची शोभा पाहायला येणारा हा गंगा मैयाच्या जीवनातला पहिलाच यात्रेकरू असावा. आम्ही आज काशी यात्रा करतो, गंगेचं तीर्थ घेतो, 4 बुचकळ्या मारतो, पण पुण्य विणण्याची वगैरे कसलीही अपेक्षा न बाळगता गंगेचं केवळ जलवैभव बघायला कुणीही जात नसेल. तंबूतल्या जंगी सर्कशी मी खूप पाहिल्या आहेत, पण आकाशाचा तंबू आणि विस्तीर्ण जलाशयाची पटभूमी असलेली सर्कस कधी पाहायला मिळेल अशी कल्पना मला नव्हती. आमचं विमान ऑर्लँडोच्या विमानतळाच्या दिशेनं जाताना आकाशातून ह्या समृद्धीचं दर्शन घडत होतं. शेकडो एकरांच्या बागा, त्यात उगवलेली संत्री, त्यासारखी फळं, मोसंबी, हे सगळं आम्हाला दिसत दिसत आम्ही ऑर्लँडोला पोहोचलो. ते आलो होतो ते डिस्नेचं अद्भुत जग पाहायला. या अद्भुततेला तर तोडच नव्हती. पण हॉटेलमधला एक अमेरिकन सहप्रवासी सहज म्हणाला, तुम्ही सायप्रस गार्डनही पहा. तिथली पाण्यावरची सर्कस फॅन्टॅस्टिक आहे. अमेरिकेत फॅन्टॅस्टिक हे विशेषण वापरायला विशेषतः फारशी काही कुठे वैशिष्ट्य असेल असं लागत नाही. हॉट डॉगपासून निक्सनपर्यंत काहीही फॅन्टॅस्टिक असू शकतं. त्यामुळे पाण्याच्या सर्कशीत फॅन्टॅस्टिक असं काही असेल की काय कोणास ठाऊक अशा साशंक मनाने आम्ही ऑर्लँडोहून 51 मैलावरच्या सायप्रस गार्डनला जायला निघालो. पाण्यावरची सर्कस कशी का असेना, गार्डन निश्चितच चांगली असणार याची खात्री होती. या सायप्रस गार्डनमध्ये 1 नव्हे 2 नव्हे 2000 जातींच्या वनस्पतींच्या विविधतेनं एक सुंदर उपवन नटवलं आहे. छोटीशी नाव बगीच्यातून आपल्याला हिंडवीत नेते. दुतर्फा एकाहून एक सुंदर असे सायप्रस वृक्ष, त्या पाणवाटेवर झेपावणाऱ्या फांद्या, त्यांना लटकलेल्या वेली, दोन्ही काठांवर नाना फुलांच्या रंगांची उधळपट्टी, तिथून वर पसरलेले हिरवळीचे गालीचे, त्यात उद्यानवाटिका, आणि एवढ्यानं समाधान होणार नाही म्हणून त्या गालीच्यावर कधीकधी पहुडलेल्या, कधी झाडांना टेकून उभ्या असलेल्या सौंदर्यवती, ह्या देखील उद्यानात नोकरीला आहेत. नंदनवरीच्या अप्सरांसारखं किंवा वनदेवतांसारख्या त्या उभ्या असतात. मधूनच एखादा धबधबा, त्यातून खळाळणारे निर्झर, मध्येच गर्द दाटीतून जाणारी ती पाण्यातली वाट, आणि वळणावर क्या बात है अशी दात जावी अशा प्रकारची रंगीबेरंगी पुष्पसज्जा, आणि ह्याच सायप्रस बगीचाला साहचर्य एका क्षितिजापर्यंत पोहोचलेल्या जलाशयाचं. पाण्यावरच्या सर्कशीचा हा जलाशयच एक विशाल रंगमंच. तीरावर प्रेक्षकांसाठी खास स्टेडियम. आम्ही जागा धरून बसलो. अजून सर्कस सुरू व्हायला अवकाश होता. करण्यातून सर्कशीच्या बँडसारखे संगीत ऐकू येत होतं. स्टेडियम भराभर भरत होतं. छान ऊन पडलेलं होतं. समोर तो जलाशय होता. गर्द रायांच्या दूरवर विंग्ज असाव्या तशी उजव्या डाव्या बाजूनी त्या जलाशयात घुसलेली भूशिरं, डोक्यावर आकाशाचे छत, आणि पार्श्वभागी आकाशाचाच पडदा. त्या पडद्यावर 5-6 ढगही लटकलेले होते. त्यामुळे आकाशाचा भगभगीतपणा भासत नव्हता. फ्लॉरिडा हा उष्णकटिबंधातला प्रदेश असल्यामुळे प्रेक्षकातल्या गौरांगणांनी स्वतःचे कटिबंध आणि वक्ष निमित्त मात्र झाकून सूर्यस्नानही उरकून घ्यायचं ठरवलेलं होतं. इतक्यात त्या करण्यातून तरबेज निवेदकाचा आवाज उमटला, मित्रहो, वॉटर स्कीइंग सुरू होत आहे. पूर्वी सिनेमा थिएटरात पाटी यायची, खामोश, अब टाकी शुरू हो रही है. त्या निवेदकाच्या बोलण्यात तसली जरब नव्हती, पण भलतीकडे लक्ष जाण्यासारखं त्या स्टेडियममध्ये खूपच असतं हे त्याला ठाऊक असल्यामुळे त्या बोलण्यात खामोश, अगर आपकी इजाजत हो या दोन्हींचं मिश्रण होतं. युरोप अमेरिकेतल्या करमणुकीच्या कार्यक्रमांचं निम्म यश या चतुर निवेदकांना द्यायला हवं. किती वेचक आणि वेधक बोलतात. यानंतर यम कुमारी, माफ करा हां, सौभाग्यवती चंद्रलेखाबाई, चंद्रप्रभाबाई सादर करीत आहेत.
पापड ते कसे लाटावेत वगैरे वगैरे असला बेचव प्रकार तिथे नाही. निवेदकानं पहिल्या सलामीत समोरच्या त्या विस्तीर्ण जलाशयाकडे लोकांचं लक्ष वेधलं. पाणी पाणी पाण्याचं दर्शन आनंद देतं, पण पाणी आव्हानही देतं. असं खुलवत खुलवत त्यानं सगळ्यांचं लक्ष घेऊन एका छोट्याशा मोटार बोटीकडे वेधलं. त्या मोटार बोटीच्या मागे जणू काही लाल रंगाचे ठिपके असलेला पंखा पसरल्यासारखं वाटत होतं. सरसर पाणी कापीत ती मोटरबोट स्टेडियमच्या दिशेला आली आणि त्या बोटीला बांधलेल्या दोरांना घट्ट पकडून वॉटर स्कीइंग करीत डझनभर कमालीच्या बांधेसूत तरुणी आपला एक एक हात उंचावून अभिवादन करीत पाण्याच्या पृष्ठभागावरून सामोरे आल्या. सन्नाट वेगानं ती मोटरबोट सुटली होती आणि ते मागले दोर घट्ट पकडून त्या तरुणी पाण्यावरून वेगात खेचल्या जात होत्या. इथून पुढले 2 तास या पाण्यावरच्या अद्भुत साहस लीला पाहताना कसे गेले हे कळलं नाही. आणि त्यांचा पाण्याशी खेळ नव्हता, जीवाशी होता. पायाला लांबलचक निमुळत्या टोकदार फळ्या बांधलेल्या, हातांनी दोर गच्च पकडलेले आणि मोटार बोट कमालीच्या वेगाने खेचते आहे अशा अवस्थेत नाना प्रकारची समूह नृत्य झाली. विदूषकांच्या कोलांट्या उड्या झाल्या. मध्येच त्यांच्या हातातला दोरही सराईतपणे निसटला. त्यांनी हवेत कोलांट्या उड्या घेतल्या आणि जणू काय मऊ गादीच पसरलेली आहे अशा पाण्यावर तो खाली आला. ह्या सगळ्या साहसात ॲडमही होता, इवही होत्या. शेवटी तर एक मनुष्य भला मोठा पतंग पाठीला बांधून आला आणि त्या मोटार बोटीवरून वेगानं धावता धावता पाण्यातच ठेवलेल्या एका लाकडी घसरगुंडीवर उलटा जाऊन त्याने असा काही झटका दिला की बघता बघता तो पतंगासारखा आकाशामध्ये विहार करायला लागला. आकाश, पाणी आणि जमीन या तिन्ही ठिकाणी इतक्या सहजतेनं विहार करणाऱ्या या साहसी कलावंताला लोकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटांनी अभिवादन केलं. या पतंगोड्डाणांनी डोळ्यांचं पारणं फिटलं. पण या कार्यक्रमाचा रंगमंच केवढा भव्य होता. जलाशयाचे अनेक उपयोग आहेत. त्या जलाशयाची इथे नृत्यभूमी झाली होती. आता फक्त पाण्यानं स्वतःचं सागरसंगीत नृत्य केलेलंच पाहायचं राहिलं होतं. आणि तोही योग आला. लॉस एंजलिसला असताना कुणीतरी सुचवलं की सॅन डिएगोला जाऊन वॉटर फॅन्टसी पाहून या. मला वॉटर फॅन्टसी हा शब्दप्रयोगच आकर्षक वाटला. जलधारांची नृत्यलीला अद्भुत. भल्या पहाटे आम्ही लॉस एंजलिस सोडलं. 150 मैल प्रवास करून सॅन डिएगोला बसमधून निघालो. 1 दिवसाची सफर होती. ड्रायव्हर म्हणाला, सॅन डिएगोला पाहण्यासारखी 2 महत्त्वाची ठिकाणं, एक म्हणजे तिथलं प्राणी संग्रहालय आणि दुसरं म्हणजे समुद्रनगरी. अहो, ती वॉटर फॅन्टसी कुठे आहे ड्रायव्हर साहेब? जिथे वॉटर असेल तिथे, वेअर देर इज अ वॉटर देर इज अ वॉटर फॅन्टसी. ह्याला हा बेडू एकदम विनोदात चिरलेला दिसतोय, मी मनात म्हणालो. मला जर कोणी चॉईस दिला तर मी वॉटर फॅन्टसीज पाहीन. अहो, इथलं झू देखील प्रसिद्ध आहे ना एक मॅडम. येस मॅडम, ॲनिमल विल बी डिलायटेड टू मीट यू. ड्रायव्हर साहेब भलतेच बेरकी होते. शेवटी त्याने आमच्यापैकी काही लोकांना समुद्रनगरीत सोडलं आणि बाकीच्यांना वाघसिंहाच्या भेटीला घेऊन गेला. सॅन डिएगोच्या समुद्रनगरीत तर जलचर सृष्टीतले हजारो नमुने, म्हणजे मत्स्यालयात किरंगळी एवढ्या माशापासून अकराळ विक्राळ देवमाशापर्यंत शेकडो जातीचे मासे, त्यातल्या डॉल्फिन्सना, व्हेल माशांना, सील आणि सी लायन्सना, पेंग्विन्सना आणि शार्कलासुद्धा करमणुकीच्या कार्यक्रमातले कलावंत करून टाकले होते. एवढा महाप्रचंड 2 टन वजनाचा तो व्हेल मासा पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ करून दाखवताना मला वाईट वाटलं. मला सर्कशीत हत्ती स्टुलावर बसलेलाही पाहवत नाही. हा प्रचंड व्हेल मासा तर सराईत सर्कसपटूसारखा तऱ्हेतऱ्हेच्या उड्या मारत होता. मला त्याचं शामू हे नाव फार आवडलं. वास्तविक त्याला श्यामराज म्हणायला पाहिजे, पण इथे लोक त्याला शामू म्हणत होते. आता धारा नृत्याची वेळ होत होती. आम्ही त्या नृत्य मंदिराकडे वळालो. छोट्याशा स्टेडियमसारखं ते बंदिस्त नृत्य मंदिर. त्या गोलाकार प्रेक्षागारात खुर्च्या धरल्या. मध्यभागी एक सुमारे 50 फूट लांबीचा आणि 5-6 फूट उंचीचा अंडाकृती मंच होता. त्या मंचावर 100-200 लहान मोठ्या कारंज्याच्या तोट्या होत्या. बरोबर 3च्या ठोक्याला प्रेक्षागारातले दिवे मालवले आणि युरोपीय अभिजात संगीताचे सूर वाद्यमेळातून उमटले. साधारण मिनिटभर त्या अंधारात ते सूर वाजत होते. इतक्यात वाद्यमेळ्यातल्या व्हायलिन्सच्या वरचा षडज गाठला आणि तिथे ती स्थिरावली. त्या सरशी प्रकाशामध्ये ती कारंजी एकदम उसळली आणि घटकाभर पांढऱ्या शुभ्र पण हिऱ्यासारख्या झगमगत्या वेशात पॅरिसच्या फॉलिजमधल्या 5-50 नर्तकी नाचत आल्याचा त्या जलधारांनी भास निर्माण केला. त्या कारंज्यातून उडणारी प्रत्येक धार आणि उडताना होणारी तुषारांची किमया अशी होती की त्या धारांना सजीव नर्तकीचं व्यक्तिमत्व लाभलेलं होतं. इथे साक्षात जलधारांनी बॅलेचा कार्यक्रम सुरू केलेला होता. त्या कारंज्यांच्या निरनिराळ्या रचना केलेल्या होत्या.
त्यातून उडणाऱ्या फवाऱ्यांचा जोरही इतका कमी अधिक होत होता की एखादं कारंजं हळवारपणे वर येत असताना दुसरं सुर्रकन उसळी मारून येत असे. त्या कमजास्त जोशातून त्या उसळत्या जलधारांचा स्वभाव प्रकटत होता. त्या नृत्याला बाख, बेटोवेन यासारख्या असामान्य संगीतकारांनी रचलेल्या स्वरशिल्पाची साथ होती. रंगमंचावरच्या नर्तकीच्या वेशभूषेत जशी नाना रंगांच्या कपड्यांची संगती साधतात तशीच प्रकाशाची जादूगिरी करून त्या कारंज्यातून थुईथुळणाऱ्या जलधारांना नटवलेलं होतं. जलधारा, सूर, रंग आणि प्रकाश यांचा हा अलौकिक असा चौपदरी गोफ होता. त्या धारांनी नाना प्रकारची नृत्य केली. सुरांबरोबर ती कारंजी नुसती उंचच उडत नव्हती, तर वाकत होती, डोलत होती, चक्करधार घेत होती. कुशल नर्तकी जे जे करते ते सारं त्या चतुर संयोजकांनी ह्या पाण्याच्या धारांना करायला लावलेलं होतं. त्या धारांनी स्वतःभोवती पिंगा घालून हवाई बेटातल्या सुंदरीसारखा हुलाहूप देखील केला होता. त्या धारासमूहातील धारंधार ते नृत्य करताना कमरेमध्ये लचकत होती, वाकत होती, मुरडत होती, मुरकत होती. शेवटी नृत्य म्हणजे तरी काय, तालानं बांधलेली रेषांचीच गतिमान लीला. त्या जलधारांनी नृत्यातलं ते कैवल्य स्वरूप दाखवलं. हा नाच कधीच संपू नये असं वाटत होतं. प्रेक्षकांना असं वाटता तो संपवण्यातच खरी मौज आहे. सुंदर कलापूर्ण उत्कर्ष साधून पाण्याला नाचवणाऱ्या त्या अदृश्य तंत्रज्ञांच्या हातांनी हे नृत्य संपलं. टाळ्यांचा गजर झाला आणि त्या अभिनंदनाचा अभिवादनानं स्वीकार करण्यासाठी नर्तक नर्तकींचा ताफा रंगमंचावर येतो. तशा त्या कारंज्यातून हारीनं त्या जलधारावर आल्या आणि कुठल्या चतुर यांत्रिकानं ही किमया केली असेल तोच जाणे. त्या जलधारांनी नर्तिकांसारखं कमरेमध्ये झुकून त्या टाळ्यांच्या गजराचा स्वीकार केला. इथे पाहणाऱ्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ते जलनृत्य मंदिर सोडताना वाटत होतं की पाण्याच्या या दर्शनानं साक्षात मनालाच आनंदाचं अवभृत स्नान घडलं. शरीराला स्नान घडवणारं पाणी असं मनाला स्नान घडवून जातं, तेव्हाच त्या पाण्याचं तीर्थ होतं. युरोप, अमेरिकेच्या प्रवासात पाण्यानं हा आनंद मला इतक्या वेळा दिला की यंत्र संस्कृतीचे भले बुरे परिणाम भोगीत असलेल्या त्या देशातला माझा प्रवास मात्र अशा रीतीने नकळत तीर्थयात्रा होऊन गेला.